ए भाई रिमझिम रिमझिम पाऊस वारा तन मन 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 आणि एवढं भयानक खोल आहे ना भयानक. काकी केवढं खोल आहे सांग जरा. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब. व्हाट्सअप बडी लोग, क्या बोलते भाई लोग. सगळे इकडे भाई रेडी झालेत आणि या ठिकाणी आपल्यासोबत एक गाडी आहे. ही आपली निंजा ZX 1000RR. आपला आज दौरा थेट डायरेक्ट आंबोली घाटात आहे. आजरा मार्गे आम्हाला आजरा जरा जवळ पडतं आणि आपला जादू या ठिकाणी आलेला आहे. आज आमच्यासोबत खूप सारे मेंबर आहेत. या तिघी पप्पा श्री नाही, हा चार्ली नाही, हा निलेश चंद्रकर आणि मी, असे आम्ही लोक जाणार आहे. बघूया, जाऊया. आज आपली रोड ट्रिप असणार आहे 40-50 किलोमीटरची. मी बाईकवर असणार. आपल्यासोबत असणार आहे आपला रॉयल शेतकरी निलेश द बॉय चंद्रकर. कशी आहे? वाव. काकी आपली लोड होते गाडीमध्ये, सॉरी बसते गाडीमध्ये. त्या ठिकाणी निलेश दादांची अगं पण रेडी. तन्वी ती चल. हो चावी घ्या, चावी गाडीची, गाडी चावी. मित्रांनो फायनली आपली मॉन्सून राईड 2025 आंबोली घाट ही सुरू झाली आहे. आणि माझ्यासोबत श्री आणि निलेश दादा असे आम्ही तिघं जण आपल्या कामासाठी चालतोय. आणि मम्मी पप्पा काकी तन्वी आणि वहिनी असे हे लोक गाडीतून येत आहेत. तर जाम भारी वाटतंय. पावसाचं वातावरण 100% झाले आणि जरा आता आजऱ्याला जातानाचा रोड ना थोडा कच्चा आहे, कच्चा नाही, थोडा खडबडीत आहे, खडबडीत. मी असं ऐकलेलं की आंबोलीला जाताना रस्ता, आंबोलीचा रस्ता, आजरा आंबोली रस्ता चांगला आहे. बघूया आता. आमचा अचानक भयानक प्लॅन फायनली सक्सेसफुल झाला आहे, सक्सेसफुल. आणि खूप मजा येते. या ठिकाणी आम्ही पहिला फ्यूल स्टॉप आजऱ्यात घेतला आहे. म्हणजे काकी वगैरे अजून पप्पा मम्मी अजून आले नाहीत. तर आम्ही पेट्रोल जरा भरून घेतो गाडीत. आजऱ्याच्या पेट्रोल पंपला आलो आहे. मित्रांनो या ठिकाणी आपण पेट्रोल भरलेलं आहे 100 रुपयाचं. आणि काकी वगैरे अजून आले नाहीत, त्यांच्यासाठी आम्ही थांबलोय आजऱ्यामध्ये. पावसाचं वातावरण झालंय पण पाऊस काय पडत नाही. ये रे पावसा, पैसा नंतर देतो तुला. अरे कहना क्या चाहते हो? निलेश चंद्रकर भाई फुल कानाला टोपी पी लावून भाई फुल कानात 1 मिलीमीटर हवा सुद्धा गेली नाही पाहिजे. फुल प्रोटेक्शन, फुल पॅकिंग केलेली आहे निलेश चंद्रकरने. आणि हा आपला मधला कावळा. थांबा, गेअर टाकतो, गेअर. टोल नाका क्रॉस केला. 30 तिघाडा काम बिघाडा. नाही काम बिघाडा नाही, काम व्यवस्थित होतं का. आणि आता एक नंबर रस्ता आहे, मस्त एकदम क्वालिटी रोड. गाड्या जाऊन फास्ट मोटरवे फास्ट.
पडाल्यात. जाता आता पुढं हायवे हायवे तुझा हायवे पाणी येणार कुठल्या या होय. आणि अशा प्रकारे मित्रांनो आंबोलीत आलो आणि पाऊस येणार नाही असं होईल काय कधी? आंबोलीत नाही सॉरी आंबोलीला चाललोय आणि पाऊस येणार नाही असं होईल काय? आता फायनली आंबोलीला जस्ट आंबोली हायवेला जस्ट एंटर केलं आणि धो धो पाऊस धो करत आहे आता आणि मस्त वाटतंय. अजून काकी काका आम्हाला भेटलेच नाही आहेत अनफॉर्च्युनेटली. जाऊ दे. निलेश चंद्रकर यांनी फायर ब्रिगेडवाले वस्त्र घातलेले आहे. रेडी टू गो लेट्स गो. मित्रांनो एक नंबर लय मजा येते लय भारी. पहिली माझी राईड असेल ही एवढी म्हणजे गाडी चालवतोय लांब लचक पावसात. आतापर्यंत कधी आंबोलीला गेलो नाही मी. आता आंबोलीला जाऊन आंघोळ करतोय. मस्त मजा येते. इकडे मागे श्री आणि निलेश आता हसत आहेत. पण लय भारी लय भारी 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 मजा येते मित्रांनो. पाऊस जोरात टोचतो एकदम जरा आणि हळूहळू चाललो आहे. जास्त फास्ट पण नाही. गाडी सरकायची चान्सेस 108% आहेत. म्हणून रस्ता एक नंबर आहे. रस्ता एक नंबर बघा पाहू शकता. फुल पावसाचं वातावरण आहे इकडं आणि आम्ही तिकडं लई मजा करायला लावायला. आणि मित्रांनो फायनली आता खरं वाटतंय की आम्ही आता आंबोलीत आलोय. कारण का तुम्हाला आता समोरचं जरा दृश्य दाखवतो. नजरा और चारों तरफ कोहरा ही कोहरा पूरा कोहरा ही कोहरा. चारों तरफ कोहरा ही कोहरा है. फुल भावानं समोरचं काही दिसत नाही. आणि मित्रांनो आता ड्रायव्हर झालाय चेंज. आता पो ड्रायव्हर निलेश चंद्रकर. अगं बाई कसले कसला गाडी चालवले निलेश चंद्रकर. कसला अगं बाई रायडर 5 मिनिटात आंबोली घाट डायरेक्ट. बापरे मित्रांनो आयुष्यात एवढं दुःख कधीच बघितलं नाही. विजिबलच नाही काही समोरचं काही विजिबल नाही बघा. थोडं कॅमेरामध्ये दिसतंय पण घरामध्ये दुःख ना फक्त आम्हाला दिसतंय. आम्हाला भयानक दुःख आहे. भयानक दुःख हा बाप रे बाप. घाटात घाट वरंदन आहे. घाटात घाट आंबोली घाट. हा भाई समोरून भयंकर गाड्या येऊल्यात. बाबानो देवा पांडुरंगा परमेश्वरा. कोण जरा तरी स्पीडमध्ये आला आणि ह्याच्या खाली असा गेला की भाई जय है त्याला जय है. आपली झडक ट्रेनर इकडं पाणी जाईल काय आतमध्ये. निलेश दादाच्या आतमध्ये इकडं पाणी जावलंय. लय भारी वाटतंय मित्रांनो. श्रीदीप तुझ्या अंगात पाणी जात नाही का रे? नाही जात. कसं काय रे असं कसं रे? पुढे तुम्ही आम्ही जरा बघतो पुढं काय झालंय. मित्रांनो
लांब लांब पर्यंत रांगच लागली बाबांना. चालत जाऊया जरा पुढेपर्यंत बघूया. बापरे बाप, रांगी रांग रांगी रांग रांगी रांग. अजून वगैरे मित्रांनो अर्धा तास थांबून भातबादा भेटला आम्हाला. सगळे अरे भाई अर्धा ए रेनकोट कुठून आणला तुम्ही लोक? मम्मी तू कोण? अरे बापरे काकी. भाई सगळे फुल एक्साइटेड आहेत आणि आता फायनली अर्धा तासाच्या पुढे पार्किंगला जागा नाही. काय बोलतो यार? अरे इकडेच लावायची ना गाडी, एवढी जागा. आता आम्ही चाललोय फायनली भावांनो धबाधबावरती. धबाधबा ए येवा की रे. चला 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 गाडी क्रमांक चला पुढे चला गाडी क्रमांक 15 पाहून चला पुढे जाऊ पुढे. चला गाडी क्रमांक 15 पाहून सोलापूर कोल्हापूर जाऊ पुढे. चला तुझा आवाज जास्ती येतोय. खरंच कान दुखले का मम्मी? दादा एवढा चिंतायला ए तनु दीदी चल लवकर. भाई लय मजा येते. खालचं काही दिसतंय का तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये? चला जाऊया वरती भाई. तिकडे जायचं आपल्याला. तिकडे काय करणार तिथे? ए भाई रिमझिम पाऊस वारा तन मन भाई. ए बघ धबधबा. हा ये आरामात. आम्ही चाललोय भावांनो हळूहळू वरती. 0 विजिबिलिटी. आणि मित्रांनो बगलती वारडायला. पाणी अंगात गेलेलं आहे. आहा मस्त थंडगार वाटते. धबधब्याला फायनली आपण आंबोली घाटातले आलो आहे. मस्त वाटते मस्त. एक चप्पलच गेली भाई. ए भाई ओ चप्पल दे ना प्लीज. थँक्यू ब्रदर, थँक्यू सो मच. भेटली बाबा चप्पल. धन्यवाद भैया, धन्यवाद भाई. भिजला फोन भिजला. घे तू भाई. लय मजा येते. पप्पा तिकडून खाली शिव्या घालतात. खाली आहे जाऊया खाली जाऊया. अगं बाई सगळं भिजलं. चला जाऊया. काय उतरली अजून उतरलंच नाहीये. कशात पडायला? मग तुम्ही गाडीतून कशाला आला? बाईक न्यायला पाहिजे होतं. काय गाडीमध्ये स्वर्ग दिसला. स्वर्ग पाहिला आम्ही. त्याच्यानंतर कुठला यम बाबा बघितलं तुम्ही? खाली. ओ माय गॉड. डायरेक्ट खाली त्या कट्ट्यावर बूम खाली गेलं की मग यम तुम्हाला थोडस बॉटल मधून पाणी आणलं पाहिजे तो त्याला. धबधब्याचं पाणी. चला मम्मी अशा प्रकारे मित्रांनो शॉवरच्या धबधब्यावरून आम्ही खाली आलो. आता या ठिकाणी पेरूचा आस्वाद घेत आहेत सगळे. कधी का हसला मनात बसला. मम्मी कसं वाटलं? मस्त फक्त मस्त.
अजून बघायचंय. अजून बघायचं आहे. मग ते बॉटलमधून पाणी आणायला विसरलो. आमच्या मम्मीच्या अंगावरती वाचायचं होतं. नाही हाय आणले बॉटल. आहे घरातलं पाणी, धबधब्याचं पाणी वेगळं. काकी काय काय मज्जा मज्जाने लाई बाय. अशा प्रकारे भावांनो हे काय बॉईल. हा भाई मस्त ऑन ना, मस्त ऑन, एक नंबर ऑन. गरम गरम आपण काय चांगलं आहे. काय म्हणतो आपण मक्का. 25 रुपयाला ना. त्याला आठवत नाही ह्याला काय बोलतात. ना हे 50 ला पण मक्का रे मक्का. मक्का मक्का गरम. काकी कसं आहे. कौन खाणार आहे कौन. हा ना. मक्का. ओके ओके ओके. मला मक्का म्हणतात ते मला माहिती नव्हतं. काकीला विचारलं ओके, काकी म्हणते ओके ओके. थांबा भाई आपले इकडे बनतायत, रेडी बनतायत. पप्पांनी घेतलेत 2 भाई लोक. 50 रुपये कप. 50 रुपये ना. काय आहे महाग आहे. माझा विचार चालू आहे. इकडे जागा रिकामी आहे, जागा रिकामी आहे इकडे. बघूया येऊया. मम्मीने घेतलाय भाजलेला. ओके ओके. मित्रांनो आता मक्का बिक्का खाल्लाय, भाजलेला मक्का बिक्का बिक्का काय म्हणतात ते सगळं खाल्लंय आम्ही आता. आणि आता इकडून आम्ही चाललोय कावळे 7 पॉईंट कावळा नाका. अरे बापरे, कावळ्याचं नाव घेतलं आणि पाऊस आला. कावळा कावळा तुझा रंग कोणता. मित्रांनो चिक्कल 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 चिक्कल. डिंच्याकडच्या राड गेला सगळा. ते लोक कशी येतात बघा. मित्रांनो आम्ही आता आलोय कावळे 7 पॉईंट कावळा नाका. भरमसाठ डुकं. टन 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 टन. निलेश दादा रेनकोट नावाला रेनकोट आहे आजचं सगळं. ओके वा वा. म्हणजे निलेश आपला भाई भिजलाय. थंडगार गार गार. आता इकडे थोडी तरी विजिबिलिटी होती. तो बघा पळत येतोय. एलियन का बच्चा. बदक आला. मित्रांनो आम्ही आता इथे आलोय कावळा नाका कावळे 7 पॉईंट. आमचे गाईड निलेश दादा शेंदरकर रॉयल शेतकरी घेऊन आलेत. त्यांचं असं म्हणणं आहे की आपण काही पण ह्याच्या खाली टाकलं म्हणजे इकडून टाकलं की ते डायरेक्ट आपोआप वरती येतं. म्हणजे वॉटरफॉल नाही पण रिव्हर्स काय ते म्हणतात ना ते काहीतरी हाय इथे. आणि भाई बघा हे बघ इकडून कोण डायरेक्ट पडलं की डायरेक्ट ढगात बी नाही ढगाच्या वरती. मोबाईल टाकून पुढे येत आहे काय. वॉटरफॉल आहे हा. वॉटरफॉल रे गटराचं पाणी आलं इकडनं. पाणी इकडून नाही आलंय. आणि पुढे जाऊया चला. मित्रांनो अगं बाई माझा पिंट्या कसलं डेंजर. बाप रे बाप. महाराष्ट्राच्या टोकावर आलं मित्रांनो. बाप रे भयानक.
भयानक खोल आहे मित्रांनो. तुम्ही एक्सपेक्ट पण करू शकता. हे बघ मम्मी घाबरली अगं बाई. गेलं मित्रांनो. फक्त 10 सेकंदासाठी होतं ते. आणि एवढं भयानक खोल आहे ना, भयानक. काकी केवढं खोल आहे सांग जरा. अगं तुम्ही मम्मी लोकांच्या एक्सप्रेशनवरून गेस करू शकता की किती खोल आहे. बाई मित्रांनो कॅमेरामध्ये खरंच दिसत नाही, पण तुम्ही जर आता समोर असताना बाप रे असं वाटतंय डायरेक्ट वरती आहे स्वर्गातून व्ह्यू बसतोय आपण. हे बघा बाई कसलं अगं बाई. कावळ्यांपेक्षा आम्ही सोडायला लागलोय. कावळे साध रिअल रिव्ह्यू. बाप रे बाप. पहिली बघा बघायचं. मित्रांनो बघा किती खोल आहे. भयानक खोल. एकदा खाली गेलं कि मग डायरेक्ट म्हणजे स्वर्ग आहे हा. यार का स्काय डायव्हिंग इकडे केली असती. आणि बरोबर आपण आल्यावर धुकं गेलंय. हे बघ बाप रे कसं धुकं. असं हे त्यांच्या गावी चाललंय, हे त्यांच्या गावी चाललंय. एक कोकणात चाललंय, एक घाटावर चाललंय. हा बघा कोकणवालीला बरोबर समजलंय. मित्रांनो तुम्ही आता म्हणाल आता मी धबधब्यावर होतो, आता मी गाडीत कुठून आलो. तर आता आलो, जाऊ दे कसा तरी आलो. आजारापर्यंत आलो बाईकने, त्या पुढे झालो ट्रान्सफर कारमध्ये. निसर्गरम्य वातावरण, पाऊस पडिंग धो. आणि आता मी गाडीत अडकलो. मला प्लीज गाडीतून बाहेर काढा. समोरला गाडीत बसवणं म्हणजे पक्षीला पिंजऱ्यात बंद केल्यासारखं. तुम्ही ऐकताय आता कसं काय त्यांना की पर्पल टोपी गेला निलेश दादा सोबत. दादा गोल पर्पल टोपी गेला. आपले आमच्या मोबाईलला मला ना असं होतंय. आणि आम्ही आता चाललोय आत्याकडे. few inches later. आणि मित्रांनो फायनली 9:15 वाजलेत. दुपारी निघालेलो आम्ही 2 वाजता. आणि सगळी फिरस्ती करून इकडून तिकडून ह्या गावातून त्या गावातून आमच्या आत्याकडे वगैरे जाऊन आलोय. आणि मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आवडता कमेंट मध्ये टाका. आता भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. चलो भाई लोग.